स्टार्ट स्टार्ट. 10 वाजून 28 मिनिटं झाले. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक घेऊन हारिस केने. सुंदर असा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषा पार. येतोय तो पहिलाच दमदार चौकार. क्रीडा रसिकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. सुंदर असा चेंडू रिव्हर्सच्या माध्यमातून फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. इथून होते निर्धाव चेंडूची समाप्ती. हारिस केने एक विध्वंसक विस्फोटक फलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. त्याला माहिती आहे कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे. सुंदर असा चेंडू ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षण करतोय. चेंडूचा पाठलाग आणि चेंडू अडवलाय. मिळेल त्या 2 धावा. धावपल करता लागले त्या 7. पॉवर प्लेचं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. त्याचा फायदा फलंदाजांना घ्यावा लागेल कारण समोर एक आक्रमक हारिस केने सारखा फलंदाज आहे. सुंदर असा चेंडू कव्हरच्या माध्यमातून तिथे क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि मिळतील त्या 2 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावपल करता लागल्यात त्या 9. हारिस केने शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. सुंदर असा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून तिथे क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि मिळतील त्या धावा 2. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावपल करता लागल्यात त्या 11.
रुद्र केने स्ट्राईक एंडला फलंदाज प्रशांत भोईर. सुंदर असा चेंडू, बॅटची कणा, झेलची संधी आहे आणि सोडलाय झेल. मिळालाय प्रशांत भोईरला जीवनदान. आता बघूया येणाऱ्या जीवनदानचा फायदा प्रशांत भोईर कशा प्रकारे घेत आहेत. हरीश केनेचे हात देखील कमरेवर आहे, कारण त्याला देखील माहिती आहे मोठी विकेट आहे, त्याला दिलंय जीवनदान. आता बघूया येणाऱ्या काळात त्याची भरपाई कशा प्रकारे होईल. आपले मोबाईल आणि मौल्यवान वस्तू आपल्या आपल्या जिम्मेदारीवर सांभाळायच्या आहेत. बॅगेत ठेवून आपल्या बॅगा कुठेही आहेत, हरवल्या चोरीला गेल्यास आयोजक जिम्मेदार नसतील याची नोंद घ्या. सुंदर असा चेंडू, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. दमदार चौकार. धावपलकार झाला लागल्यात त्या 17. अजूनही दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रशांत भोईरला मिळालेला जीवदान बघूया महागात ठरेल का, हरीश केनेसाठी डोकेदुखी ठरेल का. आता हरीश केने तोच विचार करत असतील, झेल पकडायला हवा होता, पण क्रिकेट आहे. सुंदर असा चेंडू, पॉइंटच्या क्षेत्रामधून चेंडू चालला गॅप मधून, सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. दमदार चौकार. झेल सोडला आणि त्याचं प्रत्युत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये चौकार आहे. रुद्रचा दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बघूया कशा प्रकारे प्रशांत भोईर फलंदाजी करतायत. सुंदर असा चेंडू, गती परिवर्तन होता, कट केलाय एसटी रक्षक बीट. चेंडू जाईल सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. दमदार चौकार. महानगरपालिकेत त्यांची नगरसेवक पदावर भरघोस मतांनी निवड झाली आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन. क्रिकेटची आवड आहे, त्यासाठीच ते वेळात वेळ काढून या ठिकाणी खेळण्यासाठी आलेत. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज किरण. रुद्रला 2 चौकार आलेत. आता रुद्र सीमारेषेवर तैनात आहे, थोडस दबाव महसूस करतायत रुद्र. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज किरण. चला जास्त वेळ घेऊ नका. सुंदर असा चेंडू, व्हाईट बॉल दिशेपासून भरकटतायत गोलंदाज. अतिरिक्त धाव, खराब गोलंदाजी म्हणावी लागेल.
पहिला चेंडू वाईट हाताळलाय. फुल टॉस होता, ऑन साइडला बिरकावून दिलाय, गॅप मध्ये चेंडू चाललाय, सी मारेच्या पार, धाव मिळतील 4, दमदार चौकार. पहिला चेंडूवर चौकार आलाय. किरण थोडस दबाव महसूस करतायत. रिवर्सच्या माध्यमातून खेळायचा होता, चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क नाहीये, कोणतीच धाव नसेल या चेंडूवर. निर्धाव चेंडूची समाप्ती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज किरण. सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू चाललाय, सी मारेच्या पार, धाव मिळतील 4, दमदार चौकार. तिसरं षटक मार्गस्थ आहे. प्रशांत भोईरला देखील माहिती आहे इथून मोठी धावसंख्या उभारावी लागेल, कारण समोर एक विध्वंसक विस्फोटक फलंदाज आहे हारिश केने. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे तिथे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता पण प्रशांतने थांबवलाय. मिळेल ती फक्त आणि फक्त एकच धाव. सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका, चेंडू वन बाउन्स ओव्हर दी रोप, रुद्रच्या आवाक्याबाहेर, चेंडू जाईल सीमारेच्या पार, दमदार चौकार. पुन्हा एकदा वाईट बॉल, अतिरिक्त धाव, दिशेपासून भरकटतायत गोलंदाज किरण. याच प्रशांतचा झेल सोडल्यानंतर 3 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आलेत. आता बघूया शेवटचा चेंडू शिल्लक आहे, कशा प्रकारे फलंदाजी करतायत प्रशांत भोईर. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, ब्लॉक होलचा चेंडू खोदून काढलाय, कव्हर वरून क्षेत्ररक्षक आलाय ऑन साइडला. मिळेल ती फक्त आणि फक्त एकच धाव. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकार धावा लागल्यात त्या 41, 41, 41. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये.
अरमान चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अरमान. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रशांत भोईर. सुंदर असा चेंडू ऑन साइडला फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेला. वन बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू सीमारेषा पार. दमदार चौकार. आता तो महागात ठरायला लागलाय. हा रिस्केने थोडेसे आता चिंतेत पाहायला मिळत आहेत, कारण या प्रशांत भोईरला दिलंय जीवदान. त्यानंतर त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आले 4 चौकार. आता अरमानवर आक्रमणाला झाली आहे सुरुवात. हाणामारीचे षटक, चौथं षटक सुरू झालंय. प्रशांत भोईर देखील एक विध्वंसक विस्फोटक फलंदाज आहेत. आक्रमकतेचं दुसरं नाव प्रशांत भोईर. आता प्रशांतला शांत ठेवणं थोडंसं कठीण व्हायला लागलंय मयंक 11 साठी. सुंदर असा चेंडू ऑन साइडला भिरकावून दिला. या स्पर्धेतील येतोय पहिला षटकार प्रशांत भोईरचा बॅटमधून. दोन चेंडूत आतापर्यंत अरमानने 10 धावा खर्च केल्यात. कारण आता प्रशांतला शांत ठेवणं थोडंसं कठीण झालंय, कारण प्रशांत एक आक्रमक विध्वंसक विस्फोटक फलंदाज आहे. त्याचंच उत्तर मैदानाचा आतमध्ये देत असताना पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. चेंडूने बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. इथून होते निर्धाव चेंडूची समाप्ती. ऑफ साइडला कव्हरच्या वरतून चेंडू चाललाय. कॅप मधून चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू सीमारेषा पार. येतोय तो दमदार चौकार. ने थोडेसे चिंतेत, त्यांचे हात देखील कमरेवर गेलेत. प्रशांत भोईरने आतापर्यंत तब्बल 37 धावा कुटल्यात. आता मात्र यष्ट्यांचा वेध. फलंदाज होतोय बाद. प्रशांत भोईरची खेळी समाप्त. लागतोय पहिला धक्का शिवांश इलेव्हन या संघाला.
59. 4 षटकांचा खेळ संपलाय. धापल करायला लागल्यात त्या 59. चला 20 मिनिटात 4 षटकं कंप्लीट केली आहेत मयंक 11 या संघाने. आता 5वं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वतः संघनायक निलेश भोईर. शेवटचं षटक हाणामारीचं षटक स्लॉग ओव्हर. आणि 3ऱ्या क्रमांकावर मयूर आलाय. तर या षटकात किती धावा बनतात का निलेश भोईर त्यांना रोखतात. बघूया येणारं षटक कशा प्रकारे हाताळतायत. चला नत्तू स्ट्राईक एंडला सलामीला आलेला नत्तू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रशांत भोईरची खेळी 37 धावांवर आता समाप्त झाली आहे. इथून कोणता फलंदाज जिम्मेदारी घेईल बघूया मैदानाच्या आतमध्ये. निलेश भोईर शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. सुंदर असा चेंडू मिस टायमिंग आहे. झेलची संधी आहे आणि हारिस केडे कडून झाली आहे चूक. सुटलाय झेल आणि मिळतं जीवनदान नत्थूला. धापलकर झाला लागल्यात त्या 60. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकेंडला फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर मयूर. हा देखील एक विध्वंसक विस्फोटक आक्रमक फलंदाज आहे. सुंदर असा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. इथून होते निर्धाव चेंडूची समाप्ती. आज स्वतः संघनायक जिम्मेदारी घेतली. आतापर्यंत 2 चेंडू अचूक हाताळल्यात. आता मात्र थोडीशी गती कमी केली आहे. फुल टॉस होता ऑन साइडला चेंडू जाईल सीमारेषा पार. दमदार चौकार. साठी या सुंदर असा चेंडू मिस टायमिंग आहे. झेलची संधी आहे आणि झेलच्या स्वरूपात लागतोय दुसरा धक्का. शिवांशी लेवून या संघाला फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. संघनायकाने निलेश भोईरने आतापर्यंत अचूक गोलंदाजी केली आहे. 4 चेंडूमध्ये 1 चौकार वगळला तर 3 चेंडू अचूक हाताळलेत. अजूनही शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावर विवेक. 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया आता त्या 2 चेंडूचा फायदा विवेक कशा प्रकारे घेत आहेत. प्रशांत भोईर बाद झाल्यानंतर थोडीशी धावगती मंदावली असं म्हणायला हरकत नाही आहे. सुंदर असा चेंडू तितका चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे. मिळेल ती फक्त आणि फक्त एकच धाव. धावपलकर झाला लागले त्या 65. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बघूया आता कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. सुंदर असा चेंडू स्टेट ड्राइव्ह. किरण आहे तिथे आणि सुटलाय झेल. धावचीची संधी आहे आणि ती मात्र ती देखील पूर्ण केली आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. रिव्यू षटकार आहे का
टार्गेट जर विचार केला गेला तर 68 टू विन आहे. 68 धावसंख्येची गरज असेल. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हरीश केने आणि किरण मांगळे. दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. पहिला चेंडू फेस करण्यासाठी हरीश केने, क्रिकेट पटलातील सर्वात मोठं नाव. पहिला चेंडू अलॉंग द कार्पेट. चेंडू गॅप मधून चेंडू चाललाय. पहिल्या चेंडूवर इथे मात्र तडाखा पाहायला मिळतोय. हरीश केनेच्या बॅट मधून हा चौकार. चेंडूवर चौकार आला होता. त्यांना हे प्रत्युत्तर मात्र सेट करत असताना हरीश केनेच्या बॅट मधून पहिल्याच चेंडूवर हा चौकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मिसफील्डच्या माध्यमाने चेंडू आता मात्र फरार. मिसफील्ड केली तिथे आणि त्याचा प्राइज इथे मात्र पुन्हा एकदा 4 धावांमध्ये चौकार येतो. बॅक टू बॅकचा सलगचा दुसरा ठोकलाय हा चौकार. होत असताना पाहायला मिळालं. चेंडू चांगले होते परंतु हा क्लास आहे, हा टेम्परामेंट आहे हरीश केनेचा. खूप वर्षाचा अनुभव. अजून एक तडाखा पाहायला मिळतोय. यावेळी चेंडू ह्यूज अँड मॅक्झिमम या सत्रामधील पहिला षटकार पाहायला मिळतो. दुसऱ्या सत्रातील हरीश केनीच्या बॅट मधून. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 14. 3 चेंडू आणि तिन्ही चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पाठवलेत. यावेळी समोरच्या दिशेला उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. चेंडू पडल्यानंतर चेंडूची गती कमी झाली आहे. अखेर चेंडूला अडवला गेलाय. तिसरीसाठी कॉलिंग केली जाते. शेवटच्या क्षणाला नकार दिला गेलाय. येस 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 16 या आकड्यावर. पुढील चेंडूसाठी पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस स्विप शॉट पाहायला मिळतोय. चेंडू थांबला नाही. गॅप मधून चेंडू इनफिल्डला भेटलाय. त्यानंतर चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. येतोय चौकार.
चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. स्विचच्या माध्यमाने चेंडूला झाडू शॉट पाहायला मिळाला. त्यानंतर चेंडू अलोंग द कार्पेट. 4 धावांसाठी या षटकातील तिसरा चौकार पाहायला मिळालाय. 1 षटकार 3 चौकार. फुल्लरलेनचा चेंडू यावेळेस समोरच्या दिशेला उडवायचा होता. पुन्हा एकदा मिसफील्डच्या माध्यमाने चेंडू थर्डमॅन क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवला गेलाय. समोरच्या दिशेला खेळायचा होता चेंडू. पाहायला मिळाली होती. त्यानंतर चेंडू घरंगळत नका होईना क्षेत्ररक्षक होते तिथे मिसफील्डच्या माध्यमाने 3 धावा इथे मात्र ऍड होतील. धावसंख्येचा विचार केला गेला पहिल्या षटकामध्ये खूप साऱ्या धावा इथे मात्र खर्च केल्या गेल्या. गोलंदाज गणेशच्या माध्यमाने तब्बल धावसंख्येचा विचार केला गेला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 23 पाहायला मिळत आहेत. टार्गेट मोठं होतं 68 धावसंख्येचं टार्गेट, परंतु ज्या प्रकारच्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा पाहायला मिळाल्यात तब्बल 23 धावसंख्या आणि चांगल्या धावा म्हणावे लागतील मयंक 11 संघासाठी. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. उमेश येतोय. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आपल्याला हरीश केने पाहायला मिळतात. इथे ऑन साइडला चेंडू उडवायचा होता. चेंडू पडल्यानंतर इनसाइड एज पाहायला मिळाली आहे. चांगला चेंडू म्हणावं लागेल. 7 चेंडू नंतर पहिला चेंडू डॉटच्या माध्यमाने पाहायला मिळतोय. यावेळेस उडवलाय. संधी आहे इनफिल्ड मध्ये. क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणाला इथे मात्र गोल्डन विकेटची संधी आली होती. त्यानंतर चेंडू हाताला ब्रश होऊन चेंडू जमिनीवर आदळतोय. ज्या प्रकारची संधी मिळाली होती प्रशांत भोईरला तीच संधी आता इथे मात्र या सत्रामध्ये पाहायला मिळते. गोल्डन विकेट कॅरी करण्याची संधी आली होती परंतु ती संधी स्वीकारली नाहीये. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आपल्याला इथे मात्र उद्ध्वस्त होत असताना पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच ज्या प्रशांत भोईरची कॅच सोडली गेली होती त्यानंतर धावांचा पाऊस पाडला होता. रिव्हर्सच्या माध्यमाने चेंडू पुन्हा एकदा संधी आहे. इथे पहिला चेंडू फेस केला किरण भांगळे याने रिव्हर्सच्या माध्यमाने. त्यानंतर खूप चांगल्या प्रकारचा झेल इथे टिपत असताना सेट फलंदाजाची झेल सोडली परंतु त्यानंतर इथे मात्र पहिल्या विकेटचं पतन किरण भांगळे तंबूच्या आश्रयाला. तर निक्कूसाठी कॅश प्राइज आलाय. जर झेल स्वीकारला तर मयूर लोखंडे उर्फ बिट्टू यांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. समोरच्या दिशेला उडवलाय. गॅप मोठी आहे. बॉलर्स बॅक टू द ड्राईव्ह. शेवटच्या क्षणाला पायाच्या साह्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला परंतु ज्या प्रकारे रुद्रा आले सेट होऊन आले पहिल्याच चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. चौकार. प्रीमियर लीग एक नव्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ऑक्शनच्या स्वरूपाने खूप मोठं दमदार आयोजन पाहायला मिळेल. रिव्हर्सच्या माध्यमाने सरळ बॅट्सने धावा आल्या होत्या त्यानंतर रिव्हर्सच्या माध्यमाने खेळण्याचा प्रयत्न फसला आणि इथे मात्र सोप्प झेल. अजून एक हादरा पाहायला मिळतो मयंक 11 संघाला. रुद्रा बॅक टू द पॅव्हेलियन.
आतमध्ये दर्शन पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवर सरळ बॅटने धावा आल्या होत्या, त्यानंतर लगेचच रिव्हर्सच्या माध्यमाने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. प्रयत्नांना अपयश पाहायला मिळालं. 30 यार्ड सर्कलमध्ये सोपस झेल तिथे पाहायला मिळाला. आणि अजून एक हदरा पाहायला मिळतोय. मोठा फलंदाज रुद्रा, त्यानं विकेट इथे मात्र गमावली आहे. नवीन बॅटर दर्शन मैदानाच्या आतमध्ये येत असताना उमेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होती आतापर्यंत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. वेगवान गतीचा चेंडू, चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. बॅट आणि चेंडूचा संपर्क पाहायला मिळाला नाहीये. दुसरं षटक इथे मात्र समाप्त झालंय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 28. म्हणजे ज्या धावा आल्या होत्या 23 पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर धावसंख्येला पूर्णपणे विराम लागला गेलाय. दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा आल्या 5 आणि त्यामध्ये 2 महत्वाचे गडी देखील बाद होत असताना पाहायला मिळालेत. तर निखिल म्हात्रेसाठी कॅश प्राइज आहे मयूर लोखंडेकडून 500 रुपयाचं. पाहूया संधीचं सोनं करून घेत आहेत का. तर नक्कीच 2 कॅचेस आपल्याला ड्रॉप होत असताना पाहायला मिळाल्या. त्याने 2 झेल देखील स्वीकारले गेलेत. सेट फलंदाज आता मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळेल. प्रशांत भोईर, त्यांच्या पक्षात हरीश केने. क्रिकेट पटलातील 2 मोठी नावं, ज्या नावांनी महासत्ता हासिल केली आहे 40+ या संघटनेमध्ये, प्रत्येक स्पर्धेमध्ये जाईल तिथे या नावांची छाप आपल्याला पाहायला मिळते. हरीश केने असतील, प्रशांत भोईर असतील, विक्रम भोईर असतील. दादागिरी या खेळाडूंची सातत्याने या क्रिकेट पटलावर पाहायला मिळाली आहे. आमदार चषक 2026 पर्व रजनी फॉर्मॅटचं देखील चॅम्पियनशिप पटकावली होती. हेच खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये. पहिला चेंडू प्रशांत, थोडस फंबल होत असताना नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये उमेशने धावांवर रोख लावली आहे. ज्या धावसंख्या सुसाट सुटल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, तब्बल 23 धावा आल्या होत्या, त्या धावसंख्येला लगाम लावली गेली उमेशच्या माध्यमाने. त्यानंतर तिसरं षटक प्रशांतच्या माध्यमाने कडवं आव्हान पेश करतील एकमेकांविरुद्ध. पहिला चेंडू, हातावर नियंत्रण नाहीये, अवंतराच्या स्वरूपाने धावसंख्या ऍड होईल. यस, इट इज बीमर. बीमर घोषित केले म्हणजे पुढील चेंडू फ्रीजच्या माध्यमाने आपल्याला हाताला असताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू बीमरच्या माध्यमाने, संधी आहे फ्रीजच्या माध्यमाने. पुन्हा एकदा फुलरलेला चेंडू, यावेळेस चेंडूला मात्र फेकून दिले स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. हवाई सफर, सिक्सर. मित्रप्रेम आहे. कॅश प्राइजच्या स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळतात मयूर लोखंडे. बॅक टू बॅक 2 बीमर चेंडू हाताळले गेले प्रशांतच्या माध्यमाने. पहिल्या चेंडूवर फायदा घेता आलं नव्हतं, परंतु त्यानंतर रडालमध्ये चेंडू आला, अक्षरशः फेकून दिला. हवाई सफरच्या माध्यमाने चेंडूला 6 धावांमध्ये पाठवलं गेलं. जी धावसंख्या दुसऱ्या षटकामध्ये स्थिरावलेली होती, त्या धावसंख्येला आता मात्र पुन्हा वेग प्राप्त झालाय. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या फळक 35 या आकड्यावर. पुढील चेंडू देखील फ्रीजच्या माध्यमाने हाताळला जाईल. पुन्हा एकदा फ्रीजचा चेंडू फ्रीजच्या माध्यमाने खेळून काढलाय. हवाई सफर घडवली आहे. चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. अजून एक षटकार.
नो चेंडू होता त्यावर 7 धावा, त्यानंतर अजून 6 धावा आणि धावसंख्या 42. 42 या धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. बॅक टू बॅक षटकार पाहायला मिळत आहेत. आग ओकणारी फलंदाजी. यावेळेस खूप चांगल्या प्रकारचा ड्राईव्ह पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत निखिल, ज्या निखिलवर पारितोषिकांचा वर्षाव पाहायला मिळालाय. त्याच्याकडे चेंडू ट्रॅव्हल जरूर झालाय. चांगलं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. बॅक टू बॅक 2 षटकार आल्यानंतर जसा चेंडू होता तसं उत्तर पाहायला मिळालं. फुलर लेनचा चेंडू वाईड यॉर्करच्या माध्यमाने फक्त आणि फक्त ग्लान्स केलं गेलं. चेंडूला फक्त आणि फक्त गॅप मधून ढकलून दिलं. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या फलक 4 44 या आकड्यावर. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो अवे फ्रॉम द बॉडी. बॅटच्या रडालपासून चांगला चेंडू पाहायला मिळतोय. षटकारानंतर कमबॅक केलंय म्हणावं लागेल, कारण का या आधीचा चेंडू देखील वाईड यॉर्करच्या माध्यमाने हाताळला गेला होता. यानंतर देखील त्याच चेंडूचा वापर केला गेला, परंतु गती थोडीशी कमी मिळाली होती पाहायला. त्यानंतर चेंडू पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये राहायला पूर्णपणे बिल्ड झालेत फलंदाज हरीश केने. ऑन साइडला अलोंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रशांत आहे. थोडेसे फंबल आणि त्याचा फायदा घेत असताना एकेरी धावसंख्येचं कन्वर्ट केलं 2 धाव्यामध्ये. हरीश केनेचा विचार जर केला गेला तर वैयक्तिक 40 या धावसंख्येवर वैयक्तिक खेळतोय. पहिल्याच मॅच मध्ये या स्पर्धेचा अर्धशतक येईल का? कालचा दिवसाचा विचार केला गेला 40+ माध्यमाने 3 अर्धशतक पाहायला मिळालेत. हलक्या हाताने फक्त आणि फक्त सन्मान दिलाय. स्ट्राइक रोटेट झाली. गॅप मधून चेंडू टाकला. दुसऱ्या धावेसाठी नकार दिला गेलाय. एका धावेने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्या फलकावर 47 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली. चांगली धावसंख्या. पुन्हा एकदा धावसंख्येला वेग प्राप्त झाला. सुरुवातीचे 2 बीमर चेंडू हाताळल्यानंतर जो धावसंख्येला विराम लागला होता त्या धावसंख्येने पुन्हा एकदा गती घेतली आहे. ऑन साइडला हलक्या हाताने शॉर्ट आर्म पूल केलं गेलाय. फक्त आणि फक्त स्ट्राइक रोटेट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी नकार दिला गेलाय. यस, षटक कंप्लीट झाली आहे. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस आपल्याला धावसंख्या फलकावर पाहायला मिळतील 48 धावसंख्या. बारा चेंडू आणि 20 ची गरज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. शुभम केनेने जर हॅट्रिक घेतली तर सुजल केने यांच्याकडून संध्याकाळची पार्टी असेल धाब्यावर. आणि निखिल मात्रेसाठी कॅश प्राइज आहे. ते देखील संधीची वाट पाहतायत. शुभम केने कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कर्णधार पारी पेश करावी लागेल. पहिलाच चेंडू डाऊन द लेग अवांतराच्या स्वरूपाने 1 धाव पाहायला मिळेल. समीकरणाचा जर विचार केला गेला तर 12 चेंडू आणि आता मात्र 19 धावसंख्येची गरज असेल.
तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 20 धावा खर्च केल्यात. आता मात्र कमबॅक करावं लागेल. हा चेंडू येणं गरजेचं आहे. खूप चांगल्या प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. बॅट आणि चेंडूचा संपर्क आहे. बॅटच्या खालून चेंडूने प्रवास केलाय. पुढे टाकला होता चेंडू पण त्याचं उत्तर नव्हतं दर्शनकडे. पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर त्या वाईटचं इथे मात्र कमबॅक केलं निर्धाव चेंडूने. शुभम केने पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. इथे उडवलाय. लॉफ्टर ड्राईव्ह पाहायला मिळते. नो मॅच लँड मध्ये चेंडू टप्पा घेतोय. तोपर्यंत अवधी होता 2 धावेचा आणि 2 धावा इथे मात्र सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात 2 धावेच्या मदतीने. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावर 51 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. इथे शॉट फाईन लेगला निखिल थोडंसं कन्फ्युज होत असताना परंतु एकच धाव कंप्लीट झाली आहे. नक्की स्ट्राईक रोटेट झाली आहे. जमीची बाजू म्हणावी लागेल मयंक 11 संघासाठी कारण का स्ट्राईकवर आता मात्र पाहायला मिळत आहेत. सलामीचा एक मात्र फलंदाज जो एक हाती किल्ला डळवतोय हरीश केने. क्रिकेट पटलावर क्रिकेटचा बकासूर या नावाने देखील परिचित आहेत आणि त्याच प्रकारची कामगिरी सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्या बॅटने असेल गोलंदाजीने असेल अष्टपैलू कामगिरी सातत्याने पेश केली जाते. फुलरलँडचा चेंडू अलॉंग द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंगॉनला आहेत. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एका धावेवर समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. जेव्हा जेव्हा आपण चांगलं क्षेत्ररक्षण करता तेव्हा तेव्हा गोलंदाजाचा मनोबल देखील वाढला जातो. तशाच प्रकारची आता मात्र क्षेत्ररक्षणाची साथ मिळतीये. आतापर्यंत मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय शुभम केनेने. चांगली कर्णधार गोलंदाजी इथे मात्र पेश करतोय. आडवा बॅटने क्रॉस बॅटेडने इथे मात्र डीप मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलाय. शेवटच्या क्षणाला चेंडूने पडल्यानंतर वळण घेतलं होतं परंतु त्यानंतर खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. परंतु 2 धावा इथे मात्र कंप्लीट होत असताना 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक आता मात्र पुढे जातोय 55 या आकड्यावर. शुभमने खूप चांगल्या प्रकारचं कमबॅक करून दिलंय. शेवटचा चेंडू शेवट कशा प्रकारे करतोय. शेवटचा चेंडू महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. उडवलाय चेंडू. मिस टाइम स्ट्रोक आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. नो मॅच लँड मध्ये चेंडू टप्पा घेतोय. दुसऱ्या टप्प्यावर जात असताना 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक आता मात्र पुढे जात असताना पाहायला मिळेल 57 या आकड्यावर. सहा चेंडू 11चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जमेची बाजू म्हणावी लागेल मयंक 11 संघासाठी. सलामीचा एक मात्र फलंदाज जो सेट आहे हरीश केने मैदानाच्या आतमध्ये आहे. आज ही प्रीमियर लीग आहे. लीगच्या मॅचेस आहेत. प्रत्येक संघ 2-2 मॅचेस खेळणार आहे. त्यामुळे आपल्याला वेळ कमी पडेल. त्यानंतर अंधाराला सामोरं जावं लागणार नाही याची देखील दक्षता घ्यायची. कमी वेळ खर्च करा आणि स्पीड अप करा. सहा चेंडू 11ची गरज असताना निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर.
रोहन येतोय निर्णायक षटक हाताळण्यासाठी. समोर एक कडवं आव्हान असेल, कडवं बॅटल इथे मात्र पाहायला मिळेल. रोहन विपक्षात हरीश केने. पहिला चेंडू राऊंड ऍक्शन आहे. वाईटच्या स्वरूपाने अवंतर एक धाव फलकावर ऍड होईल. वाईट चेंडू आधी, त्यानंतर डॉट. तिसऱ्या षटकाची सुरुवात देखील अशाच प्रकारची पाहायला मिळाली होती. शुभम केनेचा पहिला चेंडू वाईड, त्यानंतर डॉट चेंडू आला होता. डॉट चेंडू प्रेशर क्रिएट करणारा चेंडू ठरू शकतो. इथे खोलात टाकलेला चेंडू, त्याच्यावर प्रहार. चेंडूला पाठवून दिले स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमाने. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार हरीश केनेच्या बॅटमधून. चार धावेची गरज असताना डाऊन द लेग चेंडू पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपाने अवांतर एक धावसंख्येवर ऍड होईल. जिंकण्यासाठी आता फक्त 3 धावसंख्येची गरज. नक्कीच निखिलसाठी संधी होती, ते संधीचं सोनं त्यांच्यापर्यंत संधी देखील आली नाही. काय चेंडू हाताळला इथे, मात्र कॉट बिहाइंडची अपील केली जातीये. कीच अपील मध्ये थोडासा आत्मविश्वास कमी पाहायला मिळालाय. कीच चेंडू चांगला अँगल क्रिएट केला. चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. 3 चेंडू आणि 3ची गरज. अजूनही सामना पलटू शकतो, परंतु स्ट्राईकवर आहेत हरीश केने. एका चेंडूमध्ये सामना फिनिश करण्याची क्षमता असलेला फलंदाज. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो. गॅप मधून चेंडू चाललाय, चेंडू थांबणार नाहीये आणि विजयाचा फटका येत असताना सलामीला आले होते फलंदाज हरीश केने आणि त्यांच्या बॅट मधून हा विजयाचा चौकार. हँडशेक करून दोन्ही संघाने बाहेर निघायचं आहे. यस, आणि यामध्ये 50 कंप्लीट. स्पर्धेचा पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये हरीश केने नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत असताना पहिल्या मॅच मध्येच अर्धशतकीय पारी. क्या बात आहे. एक चांगली संकल्पना आहे, चांगली टुर्नामेंट आहे. हा हँडशेक करून मैदानाच्या माघारी यायचं आहे आणि नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यांनी या स्पर्धेचा पहिला अर्धशतक आपल्या नावावर केलंय हरीश केने ठरतो या मॅचचा मॅन